कसं चालेल सर? आणि इथून पुढे सुद्धा जर माझ्या नेत्याबद्दल, माझ्या पक्षाबद्दल, माझ्या विचारधारेबद्दल जर कोणी बोललं तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर मिळेल आणि कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही सर, कारण काही गमवायची भीतीच नाहीये, काहीच गमवायची भीती नाहीये सर. त्याच्यामुळे सगळं काही पणाला लावून लढेन, निष्ठेनं लढेन, प्रामाणिकपणानं पण लढेन. याच्यामुळे ना ज्योती वाघमारे ट्रोल प्रचंड होतात. तुम्ही म्हणजे सोशल मीडिया ट्रोलिंग बघत असाल तुम्हाला, याच्यामुळे तुम्हाला ट्रोलिंगला फार सामना करावा लागतो. म्हणजे तुम्हाला तुम्ही आता ह्याला मान्य कराल की तुमचा पक्ष जेव्हा तुमचे नेते बघतील तर कदाचित ते आम्हालाही प्रश्न विचारले होऊ शकतात. तुम्हाला पक्ष हा अनेक गोष्टींसाठी टार्गेटवरती असताना तुम्हाला एक पडती बाजू सांभाळायची पक्षाची, त्यामुळे तुम्हाला जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अजिबात नाही सर. मला सांगा की इथे कुणाचं ट्रोलिंग होत नाही सर, लोक कोणाबद्दल बोलत नाहीत. म्हणजे मी तर म्हणते की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे तर पिढ्यापासून चालत आलंय. हो, सोशल मीडियामुळे त्याला ऊत आलाय, ट्रोलिंगला सामना करावा लागतो आणि पक्षाची पडती बाजू अजिबात नाहीये सर. माझा नेता 24/7 फील्डवरती आहे. माझे नेते एकनाथ शिंदे साहेब हे इर्षा गडावरती जेव्हा दरड कोसळते तेव्हा कोसळत्या पावसात, चिखलात स्वतःचा जीव पणाला लावून तो चढून तिथे लोकांची मदत करणारे नेते आहेत. मराठवाड्याच्या त्या अतिवृष्टीमध्ये मदत करणारे नेते आहेत. त्याच्यामुळे पक्षाची कुठलीही अजिबात पडती बाजू मी सांभाळत नाहीये. उलट ह्या पक्षामुळे तुमच्या पक्षावर जेव्हा टीका केली जाते, तुम्च्या पक्षावरती तुम्हाला आता मी वेगळे आरोप करतो, पक्षावरती 50 खोके म्हणून आरोप लावले जातात, संविधानाची पायमल्ली केली म्हणून आरोप लावले जातात, हे जे सगळे आरोप होतात ती बाजू तुम्हाला सांभाळावी लागते. या अर्थाने तुम्हाला पडती बाजू म्हटलं सर. ज्या वेळेला एखादी मोहीम दिली जाते किंवा एखादी जबाबदारी दिली जाते आणि त्यावेळेला जर ती माझ्यासारख्या एखाद्या महिलेला जर ती दिली जात असेल तर मला वाटतं की उलट तो सन्मान आहे. माझा पक्ष मला ती जबाबदारी देत आहे, माझा पक्ष मला लढायची संधी देत आहे, ही उलट माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या ट्रोलिंगचा विषय नाही, म्हणजे तुम्हाला ज्योती वाघमारे भाषण करताना किंवा बाईट देताना, माध्यमांशी बोलताना त्या भाषेचा वापर करतात किंवा तुम्ही जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर असतात तेव्हा त्याच्यातनं तुम्ही म्हणतात तो माझी शैली आहे, तो माझा आक्रमकपणा आहे, तेव्हा तुम्हाला ट्रोलिंग करावं लागतात. त्यामुळं तुम्ही मग एका ठिकाणी गेला होतात माझ्या मते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, तेव्हाही तुम्हाला फार ट्रोलिंगचा सामना करावा. तिथे असं म्हटलं की ज्योती वाघमारे स्टंटबाजी करण्यासाठी तिकडे गेला. तो व्हिडिओ बघूया काय झालं होतं, त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तो व्हिडिओ बघूया साहेब. परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही, आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या. हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. ऐकून घ्या. आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3,000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब. आम्ही सगळ्यांना वाटतोय. 3,000 ते लवकर 1,000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर, पाठीमधून 20 लोकांना काढलंय, तुम्ही नाही काढलंय, आता वाढवा तुमच्या मदत. हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो, वाढवतोय. तुम्हाला आम्ही बघितलं जेव्हा ते जिल्हाधिकाऱ्यांशी तुम्ही बोलत होतात, जिल्हाधिकारी काय फार तुमच्या त्या एकंदर कृतीबद्दल फार समाधानी होते दिसलं नाही. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या पक्षाकडनं मदत करा. तुम्ही सांगता पाहिजे तर पुढचा अजून एक त्याचा भाग होता, त्यांनी विचार तुम्हाला किती किट आणलेत तुम्ही म्हटलात की मी 200 किट आणले. त्यांनी तुम्हाला एक प्रकारे आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राजकारण करू नका त्या गोष्टी, ही राजकारण करण्याची जागा नाही. ज्योती वाघमारे तिथे जाऊन पूरग्रस्तांच्या इथे राजकारण करत होत्या का सर? मला सांगा, ही जी घटना आहे ती सोलापुरातल्या पाकडी गावातली आहे. बरं. ज्या वेळेला मराठवाड्याला पुराचा फटका बसला त्याच्यामध्ये सोलापूरला कायम दुष्काळ असतो, पण ह्या वेळेस सोलापुरात पुराचं पाणी घुसलं होतं. मग त्यावेळेला शिवसेना आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी जे मदतीचे किट दिले होते, मुळात किट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जवळपास 21 ते 25 प्रकारच्या जीवनावश्यक गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये डाळ होती, तांदूळ होती, गहू होतं, तेल होतं, साखर होतं, सॅनिटरी पॅड होतं, सगळ्या गोष्टी होत्या. बरं, त्यावेळेला ज्या वेळेला मग आम्ही तिथे, तुम्ही बघा सर, माझ्या ह्याच्या आधीचेही व्हिडिओ आहेत, म्हणजे सोलापूरच्या अनेक गावांच्या मध्ये कमरेपर्यंतच्या पाण्यामधून जाऊन सुद्धा आम्ही तिथपर्यंत ते किट पोहोचवलेले आहेत आणि लोकांना मदत केलेली आहे. आणि मग त्यावेळेला जेव्हा पाकडी गावामध्ये मी गेले तर त्यावेळेला तिथे लोकांना भेटले आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी असल्यामुळे त्यांना स्थलांतरित केलं गेलेलं आहे, तिथपर्यंत जेवण त्यांना वेळेवर मिळत नाहीये. आम्ही जे धान्य घेऊन गेलो होतो तो कोरडा शिधा होता. ते लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला हे असं मिळत नाही आणि लोकांचा प्रचंड आक्रोश होता. मी तर म्हणते सर की एक जबाबदार पक्षाची प्रतिनिधी किंवा प्रवक्ता म्हणूनच नाही, खरं तर मला सांगा सर की अनेक प्रवक्ते फक्त बोलायचं काम करतात. मी
मी काही फक्त बोलत नाही. म्हणजे अगदी धाराशिव जिल्ह्यामधून एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या पुराच्याच पाण्यामध्ये. ही घटना घडल्यानंतर सुद्धा ट्रोलिंग चालू असताना सुद्धा सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत म्हणून त्या महिलांनी व्हिडिओ केला. सर, आम्ही तिथे जवळपास 5,000 सॅनिटरी पॅड्स घेऊन सुद्धा गेलो आणि त्याही महिलांना मदत केलेली आहे. मग त्यावेळेला जर लोक म्हणतायत की आम्हाला वेळेवर जेवण पोहोचत नाहीये आणि म्हणून त्याच्या आधी मी तिथल्या तलाट्याला फोन केला, त्यांना बोलवून घेतलं होतं. ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते तिथून लोक त्यांच्यावरती इतका रोष होता की ते निघून गेले. मी तहसीलदारांना फोन केला, तहसीलदार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आणि मग जर समजा सर मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, बर तुम्ही माझी पूर्ण भाषा काढून बघायची सर. राजकीय पक्षाची प्रवक्ता म्हणून कदाचित मी बोलत असताना आक्रमकपणा किंवा आक्रस्ताळेपणा होत असेल, पूर्ण व्हिडिओ आजही काढून बघायचा सर. पैजेवर सांगते सर, सुशिक्षित मुलगी आहे, बोर्डात आलेली आहे, MA PhD आहे. मी कलेक्टरांना सर म्हणून बोलतीये, साहेब म्हणून बोलतीये, विनंती करते. बरं मी विनंती काय करतेय? मी माझ्या कुठला कला केंद्र सुरू करा म्हणून विनंती करतेय, वाळूच्या गाड्या सोडा म्हणून विनंती करतेय, किंवा मी माझ्या कुठल्या कार्यकर्त्याची तडीपारी रद्द करा म्हणून विनंती करते. मी त्यांना नम्रपणे विनंती करते की सर लोक खवळलेत. स्पीकर ऑन का केला होता? कारण लोक ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना म्हणत होतं कलेक्टर साहेबांशी बोलतीये, मदत येते, कारण त्यावेळेला लोकांना शांत करणं गरजेचं होतं. कुठली स्टंटबाजी आहे सर ही? आणि मी त्यांना विनंती काय करते की लोकांना जेवण पाठवा. मी त्यांना मला स्वतःला काय हप्ते मागतेय का सर? आणि ही जर अशी स्टंटबाजी असेल ना, तर मी तर म्हणते की प्रत्येकानं जनतेची मदत करण्यासाठीची स्टंटबाजी केली पाहिजे. म्हणजे एका बाजूला फक्त राजकीय पक्षाची प्रतिनिधी आहे म्हणून आम्ही करतो ते सगळं चूक, की आम्ही विनंती करतो की साहेब मदत पाठवा. ते म्हणतात की आम्ही जेवण पाठवू शकत नाही, तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा. पक्षाची मदत, वैयक्तिक मदत, त्याला मर्यादा असतात ना सर. 200 का होईना पण किट घेऊन गेले होते ना सर. म्हणजे जे माझी तर ऐपत नाही सर, पण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याला मदत केली होती. मराठवाड्याला असेल, इथे असेल, ते रिकाम्या हाताने नाही गेले. काही लोक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन जात नाहीत. मदतीचे ट्रक पाठवले एकनाथ शिंदे साहेबांनी. त्याच्यामधून सर एक खारीचा वाटा म्हणून जर एखादी महिला कार्यकर्ता जर आपल्या सगळ्या लोकांना घेऊन तिथे जातीये, आणि जर मी प्रशासनाला सांगितलं, जर मी प्रशासनाला जर मी तर सर तो त्यांचा प्रश्न आहे. ते कुणाचा राग कुणावर काढत होते ते त्यांना विचारा. कुणाचा राग कुणावर काढत होते ते त्यांना विचारा. म्हणजे प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे. सर ज्योती वाघमारे शिवसेनेची प्रवक्ता आहे, बाजूला ठेवा. मला सांगा सर, भारताचं संविधान म्हणतं वी द पीपल ऑफ इंडिया. प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे सर, की मीच नाही तर सोलापूरच्या एखाद्या धुनीभांडी करणाऱ्या महिलेनं, एखाद्या शेतामध्ये राबणाऱ्या कामगार महिलेनं जरी साहेब तुम्हाला फोन केला ना, तर त्यांना या भाषेत बोलू नका, कारण या भारतामध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे. आणि काही लोक मला विचारत होते सर की हा कॉन्फिडन्स येतो कुठून. काही लोकांनी ना सर शोज केले की अरे कहा से आता ये कॉन्फिडन्स. तर मी सांगते सर, बाबासाहेबांचं संविधान मला हा कॉन्फिडन्स देतं, माझ्या बापाचे आणि आईचे कष्ट मला हे कॉन्फिडन्स देतं. आणि प्रचंड ट्रोल केलं गेलं. ट्रोल तुम्ही प्रचंड, तुम्हाला अजून नाही वाटतं की ते तुमची चूक नव्हती? सर काय चूक होती माझी सर? जर लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणं ही जर माझी चूक असेल, तर अशा चुका एकदा नाही लाख वेळा करेन. ट्रोल करा, काही करा सर. ज्योती नाम का मतलब फ्लॉवर नाही होता सर, फायर होता है सर, फायर. आणि ही फायर अशीच राहील सर. ये लोग कितना भी ट्रोल कर ले, हम झुकेगा नाही साला. तुम्ही फार तुमच्या बोलण्यात तुम्ही कविता, म्हणजे तुम्ही राज्यसभेत जाऊन कदाचित रामदास आठवलेंना तुम्ही अजिबात नाही. त्यांच्या ज्येष्ठ नेते आहेत सर, ज्येष्ठ नेते आहेत.